साठी आवाज जनसामान्यांचा। आभार मेळाव्याचे आपण 1,06,835 लोकांचे आपण आभार मानले, पण हे जनतेने विश्वास ठेवला आपल्यावरती आज त्यांचा आभार कशा पद्धतीने आज आपण आभार मानणार? असं आहे, गेल्या 20 तारखेला जे काही मतदान झालं ते 20 तारखेला निकाल लागला आणि गेले महिनाभर मी तालुक्याच्या कानाकोपऱ्यात फिरत असताना मला सगळ्या गोष्टी ज्ञात झाल्या की घराघरातला माणूस हा माझ्यासाठी खूप जीव तोडून काम करत होता, प्रचार करत होता। मतदार कुठंच कमी पडला नाही हे माझ्यासारख्या कार्यकर्त्याला पूर्ण माहीत झाल्यामुळं आपण 100% निवडून आलो होतो आणि आलेलो आहे। हे मी उराशी पूर्णपणे बाळगून मी 2 दिवसात सगळ्या गोष्टी सोडून मी लोकांच्या कार्यक्रमात आणि सगळ्या गावागावात फिरायला लागलो आणि एक आभाराची सभा आज ठेवली आणि त्याच्यामध्ये मला त्यांचे मनापासून आभार मानायचे होते की तुम्ही जीव तोडून माझं काम केलेलं आहे, त्याच्याबद्दल आभार मानायचे होते। पण आता विरोधकांमध्ये की भाजपचे आता की मंत्रिपदावरती जाणार आहेत, तर काय त्यांनी मंत्रिपद मिळावं, त्यांना कॅबिनेट नाही मुख्यमंत्री करावं, आमची काही त्याला हे म्हणजे विरोध असं काय कारण नाही ना। त्यांना मुख्यमंत्री केलं तरी आम्ही त्यांचं स्वागत करू, तो काही विषय नाही। राज्यभर ईव्हीएमचा जो विषय गाजतोय की ईव्हीएममुळे महाविकास आघाडीला कमी मत मीडियाच्या मार्फतच ईव्हीएम सगळं मी ऐकतोय, मी सगळ्या म्हणजे बातम्या ऐकतोय, सगळ्या मोठ्या मोठ्या नेत्यांचे सगळी मनोगत ऐकतोय आणि प्रत्येकाने ईव्हीएम बद्दल अगदी नाराजी व्यक्त केलेली आहे। 101% ईव्हीएमचा घोटाळा आहे। मी काय म्हणतोय, जर समजा ईव्हीएम बद्दल एवढा विरोध असेल तर लोक म्हणतात बॅलेट पेपरवर घ्या, तर बॅलेट पेपरवर घेणं का भरायचं काय कारण आहे? त्यांनी बॅलेट पेपरवर घ्यावे तर निवडणुका, त्यांनी काय फरक पडतो? तिकडून स्वतः दाखवून द्या ना तुम्ही की आमची अशी ताकद आहे, ते का दाखवत नाही, तिथं का घाबरतात? याचा अर्थ कुठतरी काहीतरी गफला आहे ना, तो काय नाकारता येत नाही। त्या संदर्भात जिल्हाधिकारी निवडणुका वगैरे काही केले नाही, आता ते आपण 4 ईव्हीपॅटचं हे केलेलं आहे, ते काय काय होईल ते आता आज नाही सांगता येणार, जे काय होईल त्यावेळेस ते तुम्हाला त्याचा आढावा देऊ आम्ही। 1,00,000 लोकांनी आपल्यावरती विश्वास ठेवला आहे आणि त्यांच्या अडचणीला ह्या पुढे आपण दूर करण्यासाठी मी आता माझ्या भाषणात सांगितलंय की मी रात्रंदिवस मी झोपतो काय तेवढा। गेली आता 50 वर्षे मी राजकीय जीवनामध्ये काम करतोय, 75 सालापासून। कालही करत होतो, आजही करतोय आणि उद्याही करत राहणार आहे, त्याच्यामध्ये कुठेही कमी पडणार नाही। कार्यकर्त्यांमध्ये सध्या भीतीचं वातावरण आहे। भीतीचं वातावरण म्हणजे सत्तेचा गैरवापर करून लोकांना नाहक त्रास देणं हे आतापर्यंत गेल्या 10 वर्षात घडलेलं आहे। इथून पुढच्या 5 वर्षाच्या काळातही ते घडण्याची शक्यता नाकारता येणार नाही, पण त्याला जशाच तसं उत्तर आम्ही निश्चितपणे देऊ, त्याला कुठं आम्ही कमी पडणार नाही। वेळ पडली तर प्रचंड मोर्चे काढू, अजिबात कुठं त्यात कमी पडणार नाही।